अलिबाग तालुक्यातील प्रस्तावित सिनारमन्स प्रकल्पासाठी पाणी पुरवठा योजनेचे 400 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया अखेर रद्द करण्यात आली। शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सुरू केलेली ही निविदा प्रक्रिया रद्द करावी यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चाचं आयोजन केले होते। मात्र एमआयडीसी अधिकाऱ्यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावलं, त्यावेळेस टेंडर रद्द करण्यासोबतच 28 गावांना फिल्टर पाणी देण्याचं आश्वासन देण्यात आलं। त्यानंतर मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ग्रामपंचायतीने फिल्टरेशन हे करून फिल्टर पाणी कसा मिळेल त्यासाठी आमचे जे प्रयत्न होते त्या प्रयत्नांना आज यश आलेलं आहे आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात तो आम्हाला पत्र दिलाय आणि त्या कामाची आम्हाला प्रशासकीय मान्यता सुद्धा आज लेखी स्वरूपात दिलेली आहे। हा एक पाण्याचा मुद्दा आमचा सुटलेला आहे आणि जो निविदा प्रसिद्ध केली होती पाईपलाईनची 400 कोटीची, म्हणजे 200 कोटी पाईपलाईन आणि 167 कोटीची फिल्टरचा जॅकवेल हे जनतेला विश्वास न घेता केलं होतं, ते सुद्धा आज त्याही कॅन्सल झालं असं लेखी तक्रार लेखी नाही ते तोंडी सांगितलं की ते टेंडर निविदा ती सुद्धा कॅन्सल करण्यात आलेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।